वेलकम सर्वांचं स्वागत. BA भाग 1 या वर्गाकरिता प्राकृतिक भूगोल या विषयातील ब्रँचेस ऑफ फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आज आपण पाहणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर अभिजित भटे आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्राकृतिक भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा सांगितल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, मृदाशास्त्र, खगोलशास्त्र, जैविक भूगोल, पर्यावरण भूगोल आणि जलशास्त्र या प्रमुख शाखा आहेत. यापैकी पाठीमागच्या तासाला आपण भूरूपशास्त्र व हवामानशास्त्र या दोन शाखेचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. आज आपण सागरशास्त्र व मृदा भूगोल या दोन शाखेंचा अभ्यास करणार आहोत. प्राकृतिक भूगोलाच्या अनेक शाखांपैकी सागरशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जात असतो. पाणी हे सुद्धा एक नैसर्गिक घटक आहे. पाणी हे नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण झालेले आहे. त्यामुळे हा निसर्गनिर्मित घटक आहे. म्हणूनच या पाण्याचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलाच्या शाखेत केला जात असतो. त्यालाच आपण सागरशास्त्र असं म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती प्रचंड प्रमाणात पाणी आहे. साधारणपणे पृथ्वीवरती 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि त्यामुळंच आपण पृथ्वीला जलग्रह असंही संबोधतो. थोडक्यात पाण्याचा विस्तार, पाण्याचं क्षेत्रफळ पृथ्वीवरती जास्त आहे. हे जे पाणी आमच्या पृथ्वीवरती आहे ते पाणी प्रामुख्याने नदी, सरोवरे, तळी, समुद्र, महासागर, हिमटोप किंवा हिमनद्या यांच्या माध्यमातून वितरित झालेला आहे. या पैकी सर्वाधिक पाण्याचा विस्तार किंवा सर्वाधिक पाणी संचयन हे सागर किंवा महासागरामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर या सागर आणि महासागराचा अभ्यास हा सागरशास्त्र या विषयामध्ये केला जात असतो. यामध्ये आपण सागराच्या निर्मितीचा अभ्यास करत असतो. पृथ्वीवरती प्रामुख्याने पॅसिफिक महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे आणि आर्क्टिक महासागर आहे. असे प्रमुख महासागर सांगितले जातात. या महासागरांच्या निर्मितीचा शोध हा सागरशास्त्र या शाखेमध्ये केला जात असतो. महासागर कसे निर्माण झालेले आहेत या संदर्भाचा शोध सागरशास्त्रामध्ये घेतला जातो. सागरांच्या निर्मितीबाबत दोन
सिद्धांत किंवा विचार मांडले जातात. पृथ्वी निर्माण झाल्यानंतर ती घनरूप अवस्थेत येत असताना थंड होऊ लागली आणि थंड होत असताना पृथ्वीवरती जे खोलगट भाग तयार झाले, अशा खोलगट भागामध्ये पाण्याचं संचयन होऊन मोठे महासागर निर्माण झाले. हा एक विचार प्रवाह आहे. आणि दुसरा, खंडवहन झाले तेव्हा दोन खंडामधील जो खोलगट भाग होता, त्या खोलगट भागामध्ये पाण्याचं संचयन होऊन महासागर निर्माण झाले, असा दुसरा विचार प्रवाह सांगितला जातो. म्हणजेच पृथ्वीवरती जे सागर किंवा महासागर निर्माण झालेले आहेत, त्याच्या निर्मितीचा शोध हा सागरशास्त्राच्या शाखेमध्ये घेतला जात असतो. त्यामुळं आपण सागरशास्त्रामध्ये प्रथमतः पृथ्वीवरती सागर महासागर कसे निर्माण झाले याचा अभ्यास करतो. यानंतर सागरशास्त्रामध्ये प्रामुख्याने सागराच्या तळरचनेचा अभ्यास केला जातो. पृथ्वीवरती भूभागावरती ज्याप्रमाणे पर्वतीय, पठारीय, मैदानीय रचना असते, अगदी त्याच पद्धतीने किंवा त्याच सारखी रचना ही सागराच्या तळभागाशी सुद्धा दिसून येते. सागराच्या तळभागाशी सुद्धा पर्वतीय रांग, पठारी प्रदेश, मैदानी प्रदेश किंवा गर्ता किंवा दरीसारखा प्रदेश अशी रचना आढळून येत असते. प्रत्येक महासागराच्या तळभागाशी असणारी ही रचना, याचा अभ्यास सागरशास्त्रात केला जातो. पॅसिफिक महासागराच्या तळाशी असणारे खंडांतर्गत उतार असतील, सागरी गर्ता असतील, सागरी मैदान असेल किंवा समुद्रीय पर्वत असतील, हे अटलांटिक समुद्राच्या तळरचनेपेक्षा वेगळे आहेत. सागरशास्त्रामध्ये अशा सागराच्या तळभागाशी असणाऱ्या ज्या रचना आहेत, त्या तळरचनेचा अभ्यास केला जात असतो. प्रत्येक महासागरामध्ये असणारी तळरचना ही वेगवेगळ्या प्रकारची असलेली दिसून येते. यानंतर सागरशास्त्रामध्ये सागरी गुणधर्मांचा अभ्यास केला जात असतो. सागरी गुणधर्म म्हणजे सागराला मूलभूत प्राप्त झालेले घटक, सागरी पाण्याला मूलभूत असणारी वैशिष्ट्ये. यामध्ये प्रामुख्याने क्षारता हा सागराचा मूलभूत गुणधर्म सांगितला जातो किंवा तो मूलभूत घटक आहे. क्षारता म्हणजे खारटपणा. सागराच्या पाण्याला जो खारटपणा प्राप्त झालेला आहे, त्या खारटपणाचा अभ्यास आपण क्षारता या हेडिंगखाली करीत असतो. समुद्रामध्ये प्रत्येक सागरामध्ये जी क्षारता आढळून येते, ती वेगवेगळ्या प्रमाणात आढळून येत असते. क्षारतेच्या वितरणाचा अभ्यास सागरशास्त्रात केला जात असतो. पॅसिफिक महासागरामध्ये कोणत्या प्रदेशात क्षारता अधिक आहे, कोणत्या प्रदेशात कमी आहे, कोणत्या प्रदेशात मध्यम स्वरूपाची क्षारता आहे, याचा शोध सागरशास्त्रामध्ये घेतला जात असतो. क्षारताचं असमान वितरण होण्यापाठीमागे कोणती भौगोलिक कारणे आहेत, याचा मागोवा हा सागरशास्त्रामध्ये आपण घेत असतो. या क्षारतेशिवाय
आणखीन एक दुसरा मूलभूत गुणधर्म सागराचा किंवा सागरी पाण्याचा तो म्हणजे घनता. सागराच्या घनतेचाही अभ्यास सागरशास्त्रामध्ये केला जात असतो. सागराची घनता ही सर्वत्र सारखी नाही. अटलांटिक महासागराची जी घनता आहे तीच घनता ही पॅसिफिक महासागराची नाही किंवा हिंदी महासागराची नाही. खंडांतर्गत जे समुद्र आहेत त्यांची सागरी घनता आणि खुल्या महासागराची घनता ही वेगवेगळी असलेली दिसून येते. तर या घनतेचा अभ्यास हा सागरशास्त्रामध्ये केला जात असतो. सागरी तापमान हा सुद्धा एक मूलभूत घटक आहे, मूलभूत गुणधर्म आहे. सागराचं तापमान वेगवेगळं आहे. सागरी तापमानावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा शोध हा सागरशास्त्रामध्ये घेतला जात असतो. सागरी तापमान वेगवेगळं का निर्माण झालं आहे, कशा पद्धतीनं सागराचं तापमान वितरित झालेले आहे, अशा प्रकारे सागरी तापमानाचा अभ्यास केला जातो. सागरी हालचालींचा ही समावेश सागरशास्त्रामध्ये केला जात असतो. सागराच्या पाण्याला प्रामुख्याने 3 प्रकारे हालचाली प्राप्त होतात. एक भरती ओहोटीच्या माध्यमातून, 2 लाटांच्या माध्यमातून आणि 3 प्रवाहाच्या माध्यमातून. सागरी प्रवाह. सागरशास्त्रामध्ये आपण या हालचालींचा अभ्यास करतो. भरती ओहोटी एखाद्या ठिकाणी कधी येते, भरती ओहोटी नंतर किती प्रमाणात पाण्यामध्ये चढ उतार होतात, भरती ओहोटीची कारणे, समुद्र प्रवाह कसे निर्माण झालेले आहेत, कोणत्या प्रदेशामध्ये ते वाहतात, ते शीत आहेत की उष्ण आहेत, यासारख्या वैशिष्ट्यांचा अभ्यास सागरी हालचाल या मुद्द्यामध्ये केला जात असतो. याशिवाय सागरी निक्षेप म्हणजेच सागराच्या तळाशी संचयन झालेला गाळ, या गाळाचाही अभ्यास सागरशास्त्रामध्ये केला जात असतो. गाळ हा प्रामुख्याने सागरात असणाऱ्या वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून निर्माण झालेला असतो. याशिवाय काही प्रमाणात भूभागावरून येणारं जे काही नद्याच्या माध्यमातून गाळ आहे तर त्यातूनही निक्षेप तयार होत असतो. प्रत्येक समुद्रामध्ये या निक्षेपाचं स्वरूप आणि वितरण हे वेगवेगळं असते. याचा शोध सागरशास्त्रात घेतला जात असतो. याबरोबरच सागरशास्त्रामध्ये सागरी साधनसंपत्तीचा अभ्यास केला जात असतो. सागरातून प्रामुख्याने मासे, पेट्रोल, काही धातू साधनसंपत्ती आढळून येते. तर या साधनसंपत्तीचा अभ्यास सागरशास्त्रामध्ये केला जातो. जगातील सर्वात मोठी शहरं प्रामुख्याने सागरी किनारी प्रदेशात वसलेली आहेत. उदाहरणार्थ भारतात मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि या प्रचंड मोठ्या शहरातील लोकसंख्येला मासे हे अन्न साधनसंपत्ती सागराकडून सहज उपलब्ध होते. त्यामुळं मासे एक अन्न साधनसंपत्ती या दृष्टिकोनातून सागरशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जात असतो. समुद्राच्या प्रदेशामध्ये समुद्रातून नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल याशिवाय सोने यासारख्या साधनसंपत्ती प्राप्त होत असतात. याचाही शोध किंवा याचाही अभ्यास सागरशास्त्रामध्ये करतात. याशिवाय सागरी प्रदूषण हेही सागरशास्त्रामध्ये अभ्यासले जाते. मोठ्या प्रमाणात सागरामध्ये जे प्रदूषण घडून येतं त्या प्रदूषणाची कारणे, उपाय आणि त्याचे परिणाम काय आहेत
यावरती प्रकाश सागरशास्त्रामध्ये टाकला जात असतो. मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार जहाजांच्या मार्फत ज्या वेळेला चालतो त्यावेळेला अशा जहाजांचे काही अपघात घडून येतात आणि त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडून येतं. तर अशा प्रदूषणाच्या घटना आणि त्या प्रदूषणामुळे सागरावरती सागरी जीवसंहितेवरती होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामांचा शोध किंवा त्या परिणामांची चर्चा ही सागरशास्त्राच्या विषयामध्ये केली जात असते. अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे सागराशी संबंधित असणारे जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास सागरशास्त्रामध्ये करतात. यानंतर पुढची शाखा जी आहे ती महत्त्वाची म्हणजे मृदा भूगोल होय. या मृदा भूगोल शाखेचाही अभ्यास प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलाची एक महत्त्वाची शाखा म्हणून केला जातो. मृदा म्हणजे माती. माती ही सुद्धा नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण झालेली असते. म्हणजे मातीच्या निर्मितीमध्ये मानवाचा हस्तक्षेप असत नाही किंवा मानव माती निर्मिती करत नाही. त्यामुळे माती एका नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होते. म्हणूनच माती या नैसर्गिक घटकाचा समावेश प्राकृतिक भूगोल या शाखेत केला जातो. मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची एक महत्त्वाची शाखा. मृदा भूगोलामध्ये प्रामुख्याने मृदेच्या संदर्भात अभ्यास केला जात असतो. यामध्ये मृदेची निर्मिती, मातीची निर्मिती कशी होते तर त्या निर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास हा प्रामुख्याने मृदा भूगोलात करतात. मृदा निर्मिती होण्यासाठी प्रामुख्याने विदारण प्रक्रिया जबाबदार असते किंवा विदारण ही महत्त्वाची घटना घडावी लागते. विदारण म्हणजे खडकांची होणारी झीज किंवा तुटफूट याच्या प्रक्रियेतून मृदा निर्मिती होत असते. विदारण हे कायिक विदारण असेल, रासायनिक विदारण असेल किंवा जैविक विदारण असेल, या 3 प्रकारातून घडते आणि त्यातून खडकांची तुटफूट होते आणि मग हे जे खडकांचे तुटफूट झालेले कणरचना आहे, बारीक तुकडे आहेत, अशा तुकड्यांनाच आपण मृदा असं संबोधत असतो. म्हणजे मृदा निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा अभ्यास हा मृदा भूगोलामध्ये केला जात असतो. याच्या संदर्भित जे सूत्र आहे जेनियनचं, तर त्या सूत्राच्या माध्यमातून माती कशी निर्मिती होते याचा अभ्यास मृदा भूगोलात करतात. मृदेचा विकास म्हणजे मृदेमध्ये पिकाऊपणा येण्याची क्षमता होय. केवळ खडकांची तुटफूट होऊन निर्माण झालेली मृदा ही पिकाऊ किंवा त्याच्यामधून उगवणं, रुजणं घडून येत नसतं. तर त्यासाठी त्या मृदेचा विकास व्हावा लागतो. मृदेमध्ये काही मूलभूत घटक यावे लागतात. वातावरणातील वेगवेगळे वायू, पाणी, हवा ह्या मृदेमध्ये समाविष्ट व्हावी लागते आणि मग त्या मृदेचा विकास घडून येतो. काही सेंद्रिय मूलद्रव्ये मातीमध्ये यावी लागतात आणि मग त्या मृदेमधून किंवा अशा कणयुक्त थरातून काही पिकं उगवू शकतात किंवा रुजणे ही प्रक्रिया घडू शकते. तेव्हाच आपण मृदेचा विकास झाला असं संबोधतो. म्हणून मृदा भूगोल या शाखेमध्ये आपण माती कशी विकसित झालेली आहे, मृदा कशी गुणसंपन्न बनलेली आहे, मृदा कशी उत्पादनक्षम बनलेली आहे याचा शोध घेत असतो. मृदेचे घटक, मृदा निर्मिती होण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत त्या घटकांचा शोध प्रामुख्याने मृदा भूगोल या शाखेमध्ये केला जात असतो. मृदा गुणधर्म याही घटकाचा अभ्यास प्रामुख्याने सॉईल जिओग्राफी किंवा मृदा भूगोल याच्यामध्ये केला जातो. गुणधर्मामध्ये प्रामुख्याने प्राकृतिक आणि रासायनिक गुणधर्म अभ्यासले जात असतात. प्राकृतिक गुणधर्मामध्ये मृदेचा रंग, मृदेची घडण, मृदेची संरचना यासारख्या मृदेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. रासायनिक गुणधर्मामध्ये प्रामुख्याने मृदेमध्ये असणारे मृदेचा pH मूल्य यासारख्या घटकांचा अभ्यास केला जात असतो. याशिवाय मृदेच्या वर्गीकरणाचा आणि प्रकारांचाही आपण अभ्यास करतो.
पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वितरित झालेली जी मृदा आहे ही मृदा वेगवेगळ्या प्रकाराची आहे. या मृदेचं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण केलेले असते. त्या वर्गीकरणाचा अभ्यास आणि वितरणाचा अभ्यास हा मृदा भूगोल या शाखेमध्ये करतात. याशिवाय मृदा भूगोल या विषयामध्ये मृदेच्या संवर्धनाचा अभ्यास केला जातो. मृदा ही एक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे आणि या दृष्टिकोनातून मृदेचं संवर्धन कशा पद्धतीने करता येईल, कोणत्या मार्गाने करता येईल, त्या मार्गाचा विचार किंवा अभ्यास हा मृदा भूगोलामध्ये केला जात असतो. अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाच्या सागरशास्त्र व मृदा भूगोल या महत्त्वाच्या शाखा